Let's go. अरे काय रे? कधी कधी प्लॅन जरी बदलले तरी मज्जा कमी होत नाही. अगदी तसंच झालं आमच्यासोबत. सुरुवातीला तर 7 जणांचा प्लॅन होता. 2 जणांनी गद्दारी केली आणि ते गेले दुसऱ्यांसोबत. मग आम्ही ठरवलं, गेला तो गेला, राहिला तो आपला. फार्म हाऊस जो बुक केला होता तिथे जेवायची सोय तर नव्हती. तिथूनच सगळं सामान घेऊन जायचं आणि फार्म हाऊसला सगळं बनवायचं हे ठरलं. आम्ही ट्रिप प्लॅन केली आणि आम्ही कधी टाइमवर पोहोचलो असं झालंच नसेल. फार्म हाऊसला पोहोचायचं होतं 10 वाजता आणि आम्ही पोहोचलो 1 वाजता. या तुम्हाला सांगतो का ते. या ऍक्टिव्हाने तर धोका दिलाच आणि यांनी पण. साईशकडे जेव्हा गेलो तेव्हा भाई नाश्ता करत होता, ते पण आपल्याला जेव्हा निघायचं होतं त्या टाइमला. आणि मी विचार करत होतो आता एक बाईकचा जुगाड कुठून करायचा. आधीच आम्हाला लेट झालं होतं तर राहुल आणि आदूला सांगितलं तुम्ही निघा आणि सामान घ्यायला जा. आणि आम्ही तिघे निघालो ट्रिपल सीट. थोड्या पुढे जाता साईश भाऊने एक इशारा करून काहीतरी दाखवलं. ते काय होतं ते तुम्हाला नंतर काहीतरी सांगेल. वाघोबाच्या घाटातून पुढे गेल्यावर पाऊस लागला. बीचच्या खाली थांबून थोडा टाइमपास केला आणि वाट पाहत होतो पाऊस जाण्याची, पण पाऊस काय जात नव्हता. मग आम्ही निघालो भर पावसात फार्म हाऊसच्या दिशेने. रस्त्यामध्ये एक शेत दिसला. तिथूनचा व्ह्यू काय भारी होता. तिथे कोणाला पहिला व्हिडिओ काढायचे नव्हते बिकॉज लेट होत होता आपल्याला फार्म हाऊस जाण्यासाठी. पण जसा मी स्टँड लावून व्हिडिओ काढले मग सगळ्यांना ते आवडले आणि सगळ्यांनी लाईनच लावली. तुम्ही पण कमेंट करून सांगा कसे वाटले तुम्हाला हे व्हिडिओ आणि इथूनचा व्ह्यू. मग काय तिथून निघणारच होतो तेव्हा शाळेतले मुलं दिसली. कधी कधी वाटते की शाळेत होतो तेच बरं होतं, उगाच मोठे झालो. आणि तिथून निघालो आणि पोचलो आम्ही फार्म हाऊसला. जसं तुम्हाला पहिला सांगितलं होतं की इथे जेवायची जर सोय नव्हती तर राहुलच्या मित्रांनी आम्हाला इथे सिलेंडर आणि शेगडीची सोय करून दिली होती. आपला भाऊ एवढा जिमला जातो त्याला एक सिलेंडर उचलत नव्हता. मग काय थोडीशी भावाला हेल्प केली आणि सिलेंडर उचलून वरती घेऊन आलो. तर आम्ही हा बाल्कनीवाला हॉल बुक केला होता. तर हा आहे हॉल आणि इथून दिसणारा व्ह्यू. बाकीचा एरिया आपण दाखवतो. प्रॉपर्टी तशी छान होती. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. इथे येऊन सगळ्यांना लागली होती खूप भूक. साईश बसला पहिला कांदा कापायला आणि आम्ही सगळे बसले लसूण सोलायला. कारण आज आम्ही खूप आयटम बनवणार होते. तुम्हाला ते पुढे व्हिडिओमध्ये समजणारच. घरी जेवढी कामं आम्ही पोरं करत नाही तेवढी आम्ही बॉईज ट्रिपला आल्यावर करतो. एक मॅगीचं पॅकेट होतं ते पहिला बनवलं. आणि साईशने पहिला ताव मारला.
मॅगी खाऊन झाल्यावर साईशने पहिला रात्रीसाठी लागणारे भुजिंगसाठी चिकन मॅरिनेट करून ठेवलं. त्यानंतर बसलो तिट्टा कलेजी बनवायला, ते पण स्पेशल चाकण्यासाठी. याची ग्रेव्ही आणि टेस्ट वा, व्हिडिओ बघूनच मला तोंडात पाणी आलंय. तुमच्या पण तोंडात पाणी आलंच असेल. मग स्टॉक घेतला आणि बसलो प्यायला. हे क्षण खरंच वेगळे आहे, कारण अशी पार्टी, असा मूड आणि मित्रांसोबत हे निखळ हसणं आयुष्यात वारंवार मिळत नाही. गप्पा एकामागून एक सुरू आहेत, तर समोरचं डोंगराचं अप्रतिम दृश्य जणू आमच्या आनंदीला साक्ष देत आहे. शहराच्या धावपळीत असे मोकळे क्षण फारसे मिळत नाहीत, पण आज या गॅलरीतून दिसणाऱ्या निसर्गासोबत आम्ही वेळ थांबून ठेवला आहे. उद्या पुन्हा रोजचं आयुष्य सुरू होईल, पण ही आठवण मात्र कायम मनात जिवंत राहील. खरंच अशी दोस्ती आणि असे क्षण पुन्हा कधी भेटतील ते माहीत नाही. तेवढ्यातच चाकणा संपला. मग घेतले बोंबलाचे वडे बनवायला. ते पण एकदम भारी झाले होते. पण वातावरणातला उत्साह आता एका वेगळ्या शांततेत बदलला होता. समोर मावळणारा सूर्य डोंगराच्या आड जाऊ लागला आणि आकाशातले रंग आमच्या मनातल्या भावना रंगवत होते. कोणतेही गाणं नको, कोणताही गोंधळ नको, फक्त दोस्तीच्या आठवणी, साध्या गप्पा आणि निसर्गासोबत तो शांतता. खरंच पार्टी एवढ्या सुंदर पद्धतीने शांततेत विरते हे आमच्यासाठी पहिल्यांदाच होतं. तिथून गेलो मग स्विमिंग पूलमध्ये चिल करण्यासाठी. आता तुम्ही बघितलं असेल सगळं एन्जॉय करून झालं. आता परत भुजिंग बनवणं चालू केलं. बाकीचे सगळे आपले राहुल आहे, आदू आहे, ते गेले आहेत स्टॉक आणायला. आता आम्ही ते 5 जण येऊन पण एन्जॉय केलं, पण 2 जण जे होते ते गद्दार निघाले. ठीक आहे, आता 2 जण नाही आले मुलींच्यामुळे ऍक्च्युली. जाऊ दे, ग्रुप मध्ये असे असतात काही. ठीक आहे, आपण समजू शकतो. आपलं एकच आहे, गेला तो गेला, राहिला तो आपला. म्हणून तो जाणारा जातोच, पण राहतो तो आपला राहतो. आपण मजा केली का नाही? पण मजा भाई आपल्या माणसांसोबत मजा असते. कमी जरी असले ना 2 जण तरी मजा येणार. आपल्या माणसासोबत मजा येते. तेव्हा ते आपली माणसं आहेत भाई. फोकस तिकडे करणं, ही आपली माणसं आहेत. काय सांगू तुम्हाला, भुजिंग एवढी बाप झाली होती. एक नंबर टेस्ट. सगळे आपल्या भाऊची कमाल. आणि परत मैफिल जमली. आता रात्री मैफिल जेव्हा जमते तेव्हा जास्त काही सांगायची गरज नसते. तर भेटूया अजून एक ट्रिपला. चला.